हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ग्रेट असाल. तर मी विशांत सुतार तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे विशांत सुतार MST CET 98.50. तर गाईज, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे टाइम टेबल कसे तयार करायचे किंवा स्टडी कसा करायचा याबद्दल माहिती बघितली. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला थंबनेलवरून कळलेच असेल की आपण काय बनवणार, तरी पण मी सांगतो. या व्हिडिओमध्ये आपण जे गव्हर्नमेंट जॉब आहेत CS आणि IT या ब्रांचेससाठी ते बघणार आहोत. म्हणजे कोणकोणते गव्हर्नमेंट जॉब आपल्याला मिळू शकतात CS आणि IT ब्रांचमधून. ज्यांनी इंजिनिअरिंग केली आहे CS आणि IT मधून, ते जास्तीत जास्त काय करतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत नसते की CS आणि IT मधून सुद्धा गव्हर्नमेंट जॉब आहेत ते. बट या व्हिडिओमध्ये आपण CS आणि IT मधून कोणकोणते गव्हर्नमेंट जॉब आहेत ते पाहणार आहोत. तर मग मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता बघा गाईज, CS आणि IT मधून गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला कोणते क्वालिफिकेशन विचारात घेतले जाते ते तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा बघा इथे कोणकोणते क्वालिफिकेशन आहे. तर बघा, तुम्हाला BTech करायला लागणार आहे. एक म्हणजे BTech करू शकता तुम्ही CS किंवा IT मधून, किंवा BCA करू शकता, किंवा BSc IT करू शकता. त्यानंतर आहे MSc IT, त्यानंतर MCA आहे ते, त्यानंतर आहे BSc CS और IT, तुम्ही BSc मधून CS और IT करू शकता. त्यानंतर आहे MSc CS और IT, आणि त्यानंतर आहे MTech. मे बी यात BE पण येऊ शकते. आता बघा, हे क्वालिफिकेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे गव्हर्नमेंट जॉब CS आणि IT मधून करण्यासाठी. तर हे तुम्ही स्क्रीनशॉट ह्याचा घेऊ शकता, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणते क्वालिफिकेशन तुम्हाला लागू शकते गव्हर्नमेंट जॉब CS और IT मध्ये करण्यासाठी. आता बघा गाईज, तुम्ही CS आणि IT मधून कोणकोणत्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाऊ शकता किंवा कोणकोणत्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाऊ शकता ते आता आपण बघूया. आता पहिले सेक्टर बघा, त्यातले आहे बँक. बँकेमध्ये बघा, तुम्हाला स्पेशलायझिस्ट ऑफिसर इन बँक, म्हणजे बँकेमध्ये पण काही डेटा असतो तो सिक्युअर करणे किंवा तो डाटा आहे तो चांगल्या प्रकारे त्याचा वापर करणे, हे असते स्पेशलायझिस्ट ऑफिसर इन बँक यांचे काम. तर हे जॉब कशाचं रिलेटेड आहे, तर IT रिलेटेड. म्हणजे हा जॉब जो आहे तो IT रिलेटेड जॉब आहे. त्यातील बघा कोणकोणत्या तुम्हाला तेथे जॉब भेटू शकतात, म्हणजेच बघा कशा प्रकारे तुम्ही बँकेमध्ये काम करू शकता ते. आता येथे पहिल्यांदा बघा IBPS SO, म्हणजे तुम्ही IBPS SO म्हणून तुम्ही काम करू शकता बँकेमध्ये. हे पण IT रिलेटेड जॉब आहे. त्यानंतर आहे IBPS RRB स्केल 2, हा पण एक जॉब आहे. त्यानंतर आहे IBPS RRB, हे एक आहे. त्यानंतर आहे इंडियन बँक SO. त्यानंतर 5 नंबरला आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्ही SO मध्ये जाऊ शकता किंवा SO रिलेटेड जॉब करू शकता. त्यानंतर आहे SCBI ग्रेड A ETC, आणि यासारखे अजून काही जॉब असू शकतात बँकेमध्ये जे तुम्हाला CS आणि IT करून हे भेटू शकतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. त्यानंतर बघा इथे SBI पण येऊ शकते. 7 नंबरला मी लिहितो, SBI मध्ये पण तुम्हाला जॉब येथे मिळू शकतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये CS आणि IT तुम्ही जर केली असेल तर. आता बघा, ह्या जागा भरण्यासाठी फक्त CS आणि IT वाल्यांचीच गरज असते, आणि ह्या ज्या जागा असतात त्या खूप थोड्या असतात. म्हणजे 2 or 3 digitsमध्ये ह्या जागा असतात. म्हणजे जर ह्या जागांची आता काय भरती निघली, म्हणजे IBPS SO IT ह्यासाठी जागा निघली, तर ह्या फक्त 10, 20 किंवा जास्तीत जास्त 100 अशा जागा असू शकतात. जास्तीत जास्त 100, ह्याच्यावरती त्या जाऊ शकत नाहीत. तसेच बघा, कारण CS आणि IT रिलेटेड जॉब्स खूप कमी आहेत. फक्त आपल्याला ते माहीत नसल्यामुळे कोण जास्त करून तेथे जात नाही. आता बघा गाईज, मागे आपण जे बँकेमध्ये CS आणि IT रिलेटेड जॉब आहेत ते बघितलेत. म्हणजे जे गव्हर्नमेंट बँकेमध्ये जे CS आणि ITला अनुसरून जे जॉब आहेत ते बघितले. जसे की IBPS SO ही IT रिलेटेड जॉब आहेत. त्यानंतर IBPS RRB स्केल 2, त्यानंतर IBPS RRB इंडियन बँकमध्ये SO, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये SO, त्यानंतर SCBI मध्ये ग्रेड A यामध्ये, आणि त्यानंतर SBI मध्ये पण काही जॉब असू शकतात. तर बँकेमध्ये जे गव्हर्नमेंट जॉब आहेत ते आपण बघितले CS आणि IT मधून. आता आपण टीचिंग फील्डमध्ये कोणकोणते गव्हर्नमेंट जॉब आहेत CS आणि IT मधून ते बघणार आहोत. चला तर मग आता आपण बघूया. तर बघा, टीचिंग फील्डमध्ये PGT आणि TGT असते. PGT आणि TGT मध्ये PGT मध्ये 12 पर्यंत शिक्षण येते आणि TGT मध्ये 10 पर्यंत शिक्षण येते. त्यानंतर बघा, आपल्याला टीचिंग फील्डमधून काही संस्था आहेत, त्या गव्हर्नमेंट संस्था आहेत त्या आपल्याला जॉब देतात. जसे की KVS म्हणजेच केंद्रीय विद्यालय संघटन. येथे पण आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब भेटू शकतो जर आपले CS आणि IT झाले असेल तर. त्यानंतर आहे DSSSD, ही दिल्ली बोर्डाकडून एक संस्था आहे, तेथे पण आपल्याला जॉब भेटू शकतो. त्यानंतर 3 नंबरला आहे
NUS म्हणजेच नवोदय विद्यालय संघटन. तर बघा नवोदय विद्यालयामध्ये पण तुम्हाला इथे जॉब भेटू शकतो. हे केंद्रीय जॉब आहेत, म्हणजे जसे की नवोदय कॉलेज हे केंद्राकडून असते. तर त्यानंतर बघा आर्मी पब्लिक स्कूलमध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो. त्यानंतर आहे राजस्थान कम्प्युटर टीचर, येथे पण तुम्हाला जॉब भेटू शकतो. त्यानंतर आहे HTET, तर स्टेट एज्युकेशन बोर्ड, येथे पण तुम्हाला जॉब मिळू शकतो. येथे बघा येथे नेट क्वालिफाय करण्याची काही आवश्यकता नसते, कारण तुमचे फक्त इथे CS आणि IT ह्या जर ब्रँचेस तुम्ही क्वालिफाय केल्या असेल तर तुम्हाला सहज जॉब भेटू शकतो. बट याची काही थोड्या कॉलेजची येथे एक्झाम पण असू शकते, ती तुम्हाला द्यावी लागेल. आणि बघा ह्यांच्या जागा पण खूप कमी निघतात, म्हणजे आपण म्हणायला लागले की ह्यांच्या जागा कधीच निघतात आणि त्या पण 2 or 3 digitsमध्येच असतात, म्हणजे 20, 30 किंवा 100 अशाच जागा यांच्या असू शकतात. जास्त जागा यांच्या निघत नाहीत. तर म्हणजेच तुम्हाला कळले असेल की ह्यामध्ये काय आहे. म्हणजे जर तुम्हाला टीचिंग फील्डमध्ये गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल CS आणि IT मधून, तर तुम्हाला KVS, DSSD, NVS, आर्मी पब्लिक स्कूल, राजस्थान कम्प्युटर टीचर, HTET, स्टेट एज्युकेशन बोर्ड, म्हणजेच तुमच्या काही स्टेटच्या स्कूलमध्ये जसे की जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात तेथे तुम्हाला जॉब भेटू शकतो, जर तुमचे स्पेशलायझेशन CS आणि IT मधून झाले असेल तर. आता बघा गाईज, मागे आपण टीचिंग फील्डमध्ये कोणकोणते गव्हर्नमेंट जॉब आहेत CS व IT मधून ते बघितले. आता बघा इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NIE अँड IT यामधून एक पोस्ट निघते सायंटिस्टसाठी. ह्या पोस्टा जास्तीत जास्त 2 or 3 digits असतात, म्हणजे तुमचे 20 किंवा 100 अशा ह्या पोस्टा असतात. येथे तुमची निवड होऊ शकते जर तुमचं स्पेशलायझेशन CS आणि IT मधून झाले आहे आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल, ही पण एक गव्हर्नमेंट संस्था आहे, तेथे तुम्हाला जाता येऊ शकते. तिथे तुम्हाला सायंटिस्टची पदवी दिली जाते. पण बघा येथे फक्त कधीच ह्या जागा येतात आणि 2 or 3 digitsमध्ये ह्याच्या वॅकन्सीज असतात, म्हणजे ह्याच्या जागा खूप कमी असतात. त्यानंतर बघा अदर सेंट्रल गव्हर्नमेंट एंटिटीज, म्हणजेच कोणत्या अजून केंद्रीय संस्था आहेत ज्या गव्हर्नमेंट जॉब देऊ शकतात CS आणि IT मधून. तर बघा पहिल्यांदा आहे रेल्वे. आता बघा रेल्वेमध्ये पण कधी IT रिलेटेड जॉब हे येतात, ते तुम्हाला फक्त सर्च करावे लागेल. त्यानंतर आहे DFCCIL असिस्टंट मॅनेजर, ही पण एक पोस्ट आहे, येथे पण तुम्हाला IT मध्ये जॉब करता येतो. त्यानंतर आहे इस्रोमध्ये पण काही अशा जागा येतात की तेथे CS आणि IT वाल्यांची गरज पडते, तर तेथे पण तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर आहे DRDO मध्ये पण तुम्ही जाऊ शकता. अशा काही संस्था आहेत, म्हणजे अशा अजून पण संस्था असू शकतील येथे, म्हणून त्यासाठीच मी येथे ETC दिले आहे. अजून काही पण संस्था आहेत ज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे जॉब करू शकता CS आणि IT मधून, आणि ते आपण गव्हर्नमेंट जॉब. आता बघा गाईज, हे चौथे जे आहे ते देशांतर्गत आहे, म्हणजे आपण सेंट्रल म्हणू शकतो. सेंट्रल म्हणजे जे देशांतर्गत जॉब दिले जातात. आता आपण स्टेट अंतर्गत कोणते जॉब दिले जातात ते पाहूया. आता बघा गाईज, 5 नंबरला आहे स्टेट गव्हर्नमेंट एंटिटीज, म्हणजे जे राज्याकडून कोणकोणत्या गव्हर्नमेंट संस्था आहेत ते आपण बघणार आहोत. त्यातील पहिल्यांदा बघा UPमध्ये UPPCL ही IT रिलेटेड एक जॉब देते. म्हणजे बघा काही महिन्यांपूर्वी ही एक पोस्ट आली होती आणि ही एक IT रिलेटेड जॉब आहे. त्यानंतर आहे राजस्थान स्टेट पॉवर सेक्टर की वॅकन्सीज पडली होती, तेथे पण तुम्ही जे राजस्थानवाले ते जाऊ शकतात. त्यानंतर आहे हिमाचल प्रदेशमध्ये JOA येथे IT रिलेटेड जॉब असतात, तेथे पण तुम्ही जाऊ शकता. आता बघा तुम्ही आपापल्या राज्याचे, म्हणजेच जसे आपले राज्य महाराष्ट्र आहे त्यामध्ये कोणकोणते गव्हर्नमेंट जॉब आहेत CS आणि IT मधून ते तुम्ही सर्च करू शकता. आता मला काही तिथे दिसले नाही, म्हणून मी ह्या 3च राज्यांची इथे माहिती दिली आहे. जसे हिमाचल प्रदेशमध्ये JOA ही एक IT रिलेटेड जॉब तुम्हाला भेटू शकतो, तसे महाराष्ट्रामध्ये पण काही जॉब भेटू शकतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ समजला असल्यास आणि आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.